दगडी काढूया जेवढी गरम झाली असेल, म्हणजे झाली आहेत भरपूर गरम झालीत दगडी. बघा हा दगड बघा भरपूर गरम झाला आहे. हे बघा ही दगडी लाईट मुद्दाम बंद केलं आहे. हे लाल लाल दगडी तुम्हाला दाखवायला, लाल झालेली दगडी. हे बघा हा किती लाल झाला आहे. हा 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 एकदम लाल भडक झाला आहे हा. हे बघा मला हा जादूचा हात मिळाला आहे. याच्याने आपण ही दगडी उचलूया आणि ही डायरेक्ट याच्यामध्ये टाकूया. हे बघा जादूच्या हाताने दगड उचलतात. हां हे बघा आव 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 ट्याव 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 ट्याव. लवकर लवकर करावं लागेल, फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे याचा. हां आला. आजा बेटा आजा आजा आजा. हां जाना आहे. हां ओके एकदम परफेक्ट बसलाय. दिसतायत ना मला. ओके मटके पे गिर के फुटना मत बस. थोडी थोडी गॅप आहे, त्यामध्ये फक्त भांबुडीचा पाला टाकून देऊ आपण. बघा किती वाफ निघते. सफट आपण आता काय करूया, उलट करून घेऊया. हे मला करायचं होतं. ओके खेकड्याचा जो भन्नाट ट्रॅप बनवणार आहे ना आपण, एक आगळा वेगळा ट्रॅप, त्यासाठी हीच लोकेशन बेस्ट आहे. म्हणजे इकडे खेकडे मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्याचं कारण असं की इथे मोठी मोठी दगडी आहे आणि त्याच्या खाली कपारी आहेत, गॅप्स आहेत. इथे खाली पण एक दगड आहे बघा, त्याच्या खाली पण गॅप आहे. तर ह्या गॅपमध्ये खेकडे लपलेले असतात. इथे खेकडा आहे ते एकदम स्पष्ट आहे, कारण की इकडे बघा माती उकरली त्यांनी, म्हणजे खड्डा खणण्यासाठी तो माती उकरून बाहेर काढतो. ह्या मोठ्या दगडाखाली त्याचं घरटं आहे. ही जी दगडी पडली आहेत ना, तर याचाच आपण ट्रॅप बनवणार आहे. तो दगड बघा एकदम सपाट दगड आहे, तर तिथे ट्रॅप एकदम व्यवस्थित बसेल. हे पाणी इकडनं वाहून तिकडे जात आहे, तर तिकडे जरी खेकडे असतील तर बेटचा वास तिथपर्यंत जाईल आणि तिकडनं खेकडे आकर्षित होऊन ह्या ट्रॅपपर्यंत येतील आणि ह्या कपारींमध्ये लपलेले जे खेकडे असतील ते सुद्धा बाहेर येतील आणि इकडे अट्रॅक्ट होतील. दगडी आपल्याला थोडीशी चांगली घ्यावी लागतील, म्हणजे चपटी दगडी, गोल गोल दगडी नाही, गुळगुळीत दगडी नाही, चपटी दगडी आपल्याला घ्यावं लागतील. त्यासाठी मिस्त्री कामगार व्हावं. थोडी थोडी करून काही दगडी पॅकिंगला पण लागतील. ट्रायल अँड एरर आहे, म्हणजे आत्ताच डोक्यामध्ये सगळं काही नाही आहे. जसं जसं ट्रॅप बनवेल ना तसं तसं त्यात सुधारणा करूया. त्या जागी सगळी दगड आधी ना जमा करून घेऊ, इथून तिथं टाकायला जरा सोपी पडतील. रँडमली दगडी जमा केली आहेत मी. तर हे बघा तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो. म्हणजे ही दगडी आपल्याला अशी लावायची. हे बघा एक दगड इकडे, एक दगड इकडे, एक इकडे आणि एक इकडे. तर मध्ये अशी गॅप आपल्याला हवी आहे आणि ही गॅप सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. तर काय करणार आहोत की आपण हा जो चपटे दगड, जेवढा चपटा दगड आपल्याला मिळेल ना तेवढे चपटे दगड आपण घ्यायचे आहेत. म्हणजे आता इकडे मी 2 चपटे दगड वापरणार आहे. इथे पॅकिंग वगैरे देऊया आपण. पॅकिंग दिल्याने काय ती गॅप पण भरून निघेल. तर अशा प्रकारे आपण याला पॅकिंग देऊ शकतोय. याची चपटी साईड घेऊया. हे बघा अशा प्रकारे हा ट्रॅप असणार आहे आणि इथे इथे गॅप आहे, इथे गॅप आहे. ह्या गॅप सगळे जे आहे ना आपण ते हे लहान लहान जी दगडी असतात ना त्यांनी भरून घ्यायचं आहे. हे बघा अशी मोठ्या मोठ्या दगडांनी भरून घ्यायची. थोडी फिट्ट पण बसेल, हे जास्तच फिट्ट बसलं. आता मागची गॅप आहे ही सुद्धा आपण भरून घेऊया. तर हे पाण्यामध्ये तुम्हाला दाखवता येणार नाही ट्रॅप, त्यामुळे इकडे दाखवतोय म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल मी काय करतोय म्हणून. हे झालं. थोडी पॅकिंग ठीक आहे. अशा प्रकारे पॅकिंग लागली, पूर्णपणे हे पॅक झालं आहे. जिकडनं वाटेल असं की खेकडा जाऊ शकतोय तिकडं थोडीशी दगडी भरून द्या तुम्ही. हे बघा हे आपले काही वेस्ट झालेले जे ट्रॅप्स होते आधी खेकड्याचे ट्रॅप, त्याचंच आपण घेतलंय. तर हे असं इथं लावायचं आणि हे कसं लावायचं बघा, पूर्णपणे मी पॅक केलं. अरे वा हे एकदम बरोबर पॅक झालं. आणि लहान लहान जे गॅप असतात ना ते आपण पूर्णपणे भरून घ्या लहान लहान दगडाने. एकदम थोडंसं घट्ट भरलं तर जास्त चांगलं आहे. काय होतं की लहान खेकडे त्या गॅपमधनं आतमध्ये जातात आणि तो जो चारा असतो ना तो ओढून बाहेर नेतात त्यातनं. चलो फायनली उतरते हे पाणी में. इथं फ्लॅट दगड आहे जो मी तुम्हाला दाखवला ऑलरेडी. हे बघा हे नदीवर काय पॅन्ट कपडे बिपडे फेकतात त्यातलाच एक पॅन्टीचा खिसा फाडलाय मी. याच्यामध्ये आपण कोंबडीची आतडी टाकणार आहोत, पण यातनं वास लवकर बाहेर जाणार नाही. त्यामुळे आपण काय करू, याला दगडाने ठेचून घेऊ
जेणेकरून आहे ना याच्यामध्ये असे लहान लहान होल होतील, ज्यातनं वास जो येतो लवकर बाहेर पडेल. नाही तर लहान खेकडे काय करेल, आपण डायरेक्ट बेट टाकलं ना तर ते बेटच घेऊन बाहेर पडतील त्या होलमधनं. हे बघा अशा प्रकारे छिद्र झाले त्याला. आणि यात आपण आता हे टाकूया कोंबडीची आतडी. तर अशा प्रकारे बेट टाकून याला बांधून घेऊया घट्ट. इस तरह से मैंने प्लास्टिक की रस्सी से ये पोट्री बांधी है. इसे आज रात के लिए मेरे खाने का इंतजाम तो हो ही जाएगा. ये देखिए पोट्री तैयार हो चुकी है और ये पोट्री जाएगी ट्रॅप के अंदर. हे बघा, हे एक दगड इकडे, एक दगड इकडे, एक इकडे, एक इकडे, म्हणजे पिलर सारखं आपण रचून घेतलंय. आणि इथे मध्ये जे ना ती एवढीच गॅप आहे, त्यामध्ये आपण हे जे आपलं ट्रॅप आहे ते इथं असं अटकवायचा प्रयत्न करतोय. ओके, अशा प्रकारे. आणि इथून वरतून आपण आहे ना, हा एक चांगली गोष्ट झाली की आपल्याला आपली थोडी मेहनत कमी झाली. हे बघा, ही कौलं मिळालीत आपल्याला. कौलं ठेवूया आपण, काम सोपं झालं. ओके, थोडं किचकटच आहे, वेळ लागेल थोडासा ॲडजस्ट व्हायला सगळ्या गोष्टी, कारण की ट्रायल अँड एरर मेथड आहे. हां, ट्रॅपडोर. ओके, हे कौलावरच वजन टाकलं की ट्रॅपडोर एकदम घट्ट बसतं आहे. इथे बघा कसं मस्तपैकी पॅकिंग केली मी. हे सगळी दगडी ना पूर्ण गॅप भरली आहे बघा. एक काम करूया, काय असतं की हे आतड्यांमध्ये एअर असते ना, त्यामुळे मला वाटतं हे वरती येते. त्याला आपण थोडं चेचूया, म्हणजे त्याचा ज्यूस पण बाहेर निघेल. खचाक खचाक खचाक. हे बघा आता कशी खाली थांबतायत, बुडतायत खाली. थोडं वजन ठेवूया म्हणजे खेकडे घेऊन पळणार नाही याला. यस, ही चांगली आयडिया आहे. ये हो गई ऊपर वाली पैकिंग, थोड़ी हिल डुल रही है, इसको ॲडजस्ट करते. हाँ, म्हणजे ह्या गॅपमधनं आपल्याला ना खेकडे मिळाले की नाही ते सुद्धा बघता येईल. इधर कैसे गॅप रह गई, और रह गई गॅप, क्योंकि यहाँ से हमने ठीक आहे ही गॅप पॅक केली, ही पॅक केली. तर अशा प्रकारे आपण हा ट्रॅप जो आहे फिक्स इथे बसवला आहे, बेट पण टाकलं आहे. आता हे चेक करूया उद्या सकाळी. आता जाऊया कॅम्पिंग करूया, फिशिंग करूया आणि काहीतरी पेट पूजा करूया. ये देखिए मेरे पैर भारी हो चुके हैं, ये देखिए पैरों से पानी. तर अशा प्रकारे हा एक ट्रॅप आहे. एक आणखीन लावूया आपण. पलीकडे एक मस्त जागा आहे. ऐसा है, ट्रैप रेडी तो हो चुका है हम, लेकिन आतड़ी डालना भूल गए. तो ये गई आतड़ी, अपना बेट. आतमध्ये पण दगडी आहेत ॲक्च्युली पडलेली, बरं झालं. तो इस तरह से दूसरा ट्रैप भी हमारा तैयार हो चुका है. थोड़ा उसको अभी सेट करेंगे और वजन देके. सर्वात पहिले काय करू की चिलापी पकडली होती ना ती आपण मॅरिनेट करून घेऊया. रोज आपण बारबेक्यू हे तेच खातो, आज मस्तपैकी कालवण बनवूया. कारण की आज चपात्या पण आहे आपल्याकडे. मिक्स मसाले सगळे, यातच हळदसुद्धा आहे. ॲक्च्युली मॅरिनेशनसाठी हळद आणि मीठ घालायचं होतं आपल्याला याच्यात, पण आता हे मिक्स मसाले, त्यामुळे मिक्स मसाल्यांमध्येच आपण तो मासा जो आहे मॅरिनेट करूया. मीठ, आज हम फुल तैयारी में आए सब. फ्राय केल्याने काय होतं की ते तुटत नाही पीसेस कालवणामध्ये घातल्यावर. ओके, हे असे साबूत राहायला हवे तरच मजा येईल. ओके ओके, हे वाटण आहे ना आपण थोडंसं भिजून घेऊया. दरवेळेस सांगतो मी, हे थोडं भिजवल्यामुळे याच्यामध्ये पाणी असल्यामुळे ना हे तेलामध्ये जेव्हा आपण घालतो परतायला जळत नाही, त्यामुळे जास्त नाही, थोडंच घालूया. ओके, तेल ॲक्च्युली थोडं जास्त झालं आहे, पण ते काही तसं फेकण्यात जाईल, त्यामुळे मी हे वापरून घेतो आहे. आलं लसूण पेस्ट, थोडा मिक्स मसाला, यात हळद, पेपर पावडर, जिरा पावडर, कोरिएंडर पावडर, गरम मसाला सगळं मिक्स आहे. काय सुगंध सुटलाय बघा, सुगंध एक नंबर यायला लागला. थोडं पाणी घालूया. पीसेस थोडे उकळायला लागले कालवण, म्हणजे यात आपल्याला आणखी पाणी ॲड करायचं आहे, पण बघूया किती ॲड करायचं आहे, एका माणसाला किती लागतंय. थोडं मीठ. सगळा जो पसारा होता ना, म्हणजे मीठ मसाले सगळं एवढं 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 पॅकेट होत होतं, तर आपण हे सगळं रिड्यूस टू एवढंसं केलं आहे, तर त्यामुळे कॅरी करायला फार सोपं जातं आहे. मस्त उकळायला लागलं. गॅसची फ्लेम आपण वाढवली आहे, कमी करूया थोडीशी. ओके, फायनली लयच वेळ हां, चपाती पण थोडी गरम झाली आहे.
झालंय कारण मासे तर ऑलरेडी शिजलेच होते, एवढं काय ऑन द्यायची गरज नाही, फक्त तर्रेदार झालंय. हे बघा तुटायला लागले, तुटले, मला वाटलेच होते तुटणार. बघा तुटलाय पीस, म्हणजे शिजला एकदम व्यवस्थित. तर हा घेऊया आधी. हा जळायला लागले आत्ता बघा, कालवण आत्ता खरं कालवण पडायला लागले आणि चपाती आपली ती पूर्णपणे पिघळून गेली आहे. वा एकच नंबर. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी कालवण तयार झालंय. यात कोथिंबीर असती, टोमॅटो असतात, अजून छान लागलं असतं. टोमॅटो नाही घातला मी, थोडा खोकला वाढलाय त्यामुळे थोडं आंबट अवॉइड केलंय. नशीब आज चांगलं की आपल्याकडे चपाती होती, आज ब्रेडसुद्धा होता. 8 दिवसांनी मासाचं कालवण खातोय. जबरदस्त शिजला, म्हणजे फ्राय झाला आणि आता शिजला. हे बघा हा माशाचा पीस एकदम सॉफ्ट झाला आहे, बर्फीसारखा. मजा आली. चुरून खाऊया. चुरूनच म्हणता ना, चुरून. हा बरोबर. चपात्या दुपारच्या कडक झाल्या थोड्याशा. नाशिकला ना एक रेसिपी आहे, माझी आजी बनवायची लहानपणी. खेंगट म्हणायचो. खेंगट म्हणजे काय असायचं की रात्रीचं ना मटण वगैरे उरलं असेल ना, मटणाचं कालवण वगैरे, तर ते सकाळी त्यामध्ये अशा चपात्या आहे ना, ह्या अशा चपात्या त्या डायरेक्ट कालवणामध्ये घालायच्या आणि त्या कालवणामध्ये घालून उकळायचे ते. ठीक आहे, फटाफट हे सगळं संपवूया मस्तपैकी आणि मग फिशिंगकडे लक्ष द्यावं. झोप तर तशी भरपूर लागली आहे, पण होपफुली टेम्परेचर थोडंसं वाढलं आहे, त्यामुळे मासे मिळू शकतात असं मला वाटतं. दरवेळेस वाटतं. एक गोष्ट चांगली की हे ढगाळ वातावरणामुळे ना थंडी कमी खूप. अरे लागली अरे मिळाला, अरे वाटलं वाटलंच नाही मला मिळालं. कॅमेरा चालू आहे फुल्ली. बाप रे ऑलमोस्ट 1-1.5 वर्षानंतर कडची हुकअप केली है. इस रील की आवाज़ को सुनने के लिए मैं तो तरस गया था. एकदम पातळ लीडर लावली आहे. एकदम आरामशीर घ्यावं लागणार. लीडर जी आहे ना ते एकदम 0.30 mm ची आहे. युजली काय होतं की ब्रेडेड लाईन माशांना विजिबल होती, त्यामुळे मासे अटॅक करत नाही. आणि हे स्पिनर आहे ना, आमिर भाईंनी बहुतेक कलीम भाईला दिलं होतं टेस्ट करायला खडशीवर, म्हणजे माशीरवर, त्याच्यावरच मिळालं आहे. मी दिसतोय का बघ. साईज बघा, सकाळी मिळाली आहे. आणि हे स्पिनर बघा, हे आमिर भाईने दिलं होतं कलीम भाईंना टेस्ट करायला. माशीरसाठीच होतं हे स्पिनर. मस्त. अक्षय पण आलाय आपल्या हेल्थसाठी. ट्रॅप आहे ना पाण्याच्या आतमध्ये आहे. जेव्हा आपण ते झाकण काढू, एखाद्या वेळेस खेकडे जर असतील तर बाहेर पडू शकतात. ते एक जर लागेल पकडायला. अक्षय गबाले यूट्यूब चॅनल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आऊ पाणी आहे का काय रे. तरीही थंडी कमी आहे. हळूहळू आधी हे काढूया, चेक करूया. अरे हातात बरं दिसतंय का काय. दिसतं नको.
पाण्याच्या प्रेशरमुळे बहुतेक आहे ना ते लहान दगडी सरकली आणि ती गॅप जी होती ना ती म्हणजे दगडी सरकून ती गॅप झाली, तर त्यातनं खेकडे पळाले. होपफुली यात तरी असावेत. हा आहे 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 एक आहे. बसली बघा ना कपाली. हे बघा इथे एक आहे, थोडं व्यवस्थित काढून नाही तर ते वरतून पळून जातील. मी काढतो, तू पकडशील ना. हा जर एक्सपर्ट आहे पकडण्यामध्ये. खेकडे अक्षय इथं आहे का? हा आहे आहे, 2 तर दिसत आहेत. हे बघा कसं पॅक केलं होतं आम्ही. हे सगळं थोडंसं जड दगडाने पॅक करावं लागतं नाही, कारण की खेकड्यांमध्ये ताकद भरपूर असते. सगळं खाल्लं. हा हे बघा ना सगळं संपवलं, पण जमतंय काढायला. काढ बरं एक एक करून. शिकावं लागेल मला जरा तुझ्याकडनं व्यवस्थित. एक मिळाला, लहान साईज आहे ही बघ. हा ही पकडली, ही मोठी साईज आहे. आणखीन पण आहे रे. हा हालचाल दिसलं म्हणजे काहीतरी गेलं इथं खाली. इकडे गेले ना? इकडे नाही आहे. हा 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 हा. अरे रे नांगा तुटला. दगडांखाली बसले सर, आपल्याला वाटलं नाही. हा ही मोठी आहे. ही बघा साईज, खतरनाक साईज आहे. तिकडे कॅमेराकडे. हा जबरदस्त साईज मिळाली आहे. 2 एक आहे, एकच आहे. बारीक आहे का? हे जे ट्रॅप होतं ना, हे कमर्शियल पर्पजसाठी नाही, खूप तुम्हाला खेकडे पकडायचे त्यासाठी नव्हतं. हे सर्वायवल खेकड्याचं ट्रॅप होतं. जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा तुम्ही हे ट्रॅप वापरू शकताय. अक्षय गबाले, त्याच्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि प्लीज 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 त्याचं चॅनल चेक करा. आणि जर तुम्हाला त्याचे व्हिडिओज आवडले तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. मित्रांनो, भरपूर मेहनत घेतोय व्हिडिओ बनवण्यासाठी, टाइम काढून. तर नक्की माझं चॅनल चेक करा. व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. येता रस्त्यामध्ये मला भांबुर्डीची काय म्हणतात ते लहान लहान झाडं दिसली. भांबुर्डीचा पाला दिसला, म्हणजे भरपूर इतका आहे ना, अफाट आहे ना. तर ते बघून माझ्या डोक्यामध्ये ना एक भन्नाट रेसिपीची आयडिया आली आहे. ती रेसिपी मी तुम्हाला पुढे दाखवेल. याला तुम्ही कसं ओळखू शकताय की याचं ना एखादं पान तोडा आणि त्या पानाचा ना तुम्ही सुगंध घ्या, एकदम ओव्यासारखं वासेल, तर त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हे भांबुर्डीचाच पाला आहे म्हणून. आणि टाका त्यातच. इधर नाही देण्यालायक नाही, चॉकलेट पिघळलं. आपल्या टेंटमध्ये पसरा बघा किती आहे. चाय हे. तुझं नाव काय? यश ना? सर्दी किती झाली यश तुला? जाम झाली. अरे दात पण नाही तुला तर. अरे मडकं धुवून घेऊया. मडकं ॲक्च्युली नवीनच आहे, त्यामुळे थोडं धुवावं लागेल आपल्याला. ॲक्च्युली भिजत ठेवायला लागत होतं, पण मला नाही वाटत आज भिजत ठेवायची गरज आहे, कारण की आता आपण काय पाणी भरून ठेवणार नाही आहे. भिजत ठेवा असंच. दगड आहे, थोडी दगडं धुवून घेऊया. मी आत्ताच सगळं काही सांगत नाही तुम्हाला, थोडं सस्पेन्स आहे. थोडी धुवून घेऊया ही दगडी. ही दगडी, हे बघा ही दगडी आहेत. थोडीशी अशी घेतली आहे. फक्त एकच मला माहित नाही फुटतील का नाही. फुटायला नाही पाहिजे फक्त. तर ही गरम करूया आधी. एकदम गरम करायची आहेत आपल्याला, रेड हॉट. त्यामुळे एवढी लाकडं मी जमा केलीत. तर अशा प्रकारे एवढी दगडी ठेवलीत आपण. जास्त नाही लागणार आहे. बरेच जण म्हणतील की साधी सुधी पोपटी पण ठीक आहे, पण हे सगळं मी यासाठी करतोय की पोपटीमध्ये काहीतरी एक इनोव्हेशन व्हावं आणि एक वेगळी टेस्ट मिळावी पोपटीला, कारण की दगडाचा आपला एक वेगळा फ्लेवर असतो. या गे बडा तोफ. ठीक आहे, जोपर्यंत आता हे आपले दगडी जी आहेत ती रेड हॉट होतील, एकदम गरम होतील, तोपर्यंत आपण ज्या सगळ्या गोष्टी त्या मॅरिनेट करून घेऊया, तयारी करून घेऊया पुढची.
सर्वात आधी ना ही खेकडे धुवून घेऊया, तोडून घेऊया, कारण की हे एक दुसऱ्याला तोडायला लागले. हे असे तोडून घ्यायचे आणि आपल्याला खेकडे जे आहेत ना हे सबंध असे ठेवूया. त्यातले फक्त जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत ना ह्या काढून टाकू. हा मांदा जो आहे आपण मॅरिनेशनमध्ये टाकूया. हे बघा अशा प्रकारे आपण खेकडी जी आहे ती धुवून घेतली. भरपूर खेकडी होती, याच्यामध्ये बसत नव्हती. ते इकडे ते कपडे धुवत होते ना, त्यांच्याकडनं आपण हे घेतलंय टोप थोड्या वेळासाठी. आणि एवढा मांदा निघाला बघा. आपण हे मॅरिनेशनसाठी वापरूया. सक्सेस झाली ना आगळी वेगळी पोपटी जी कोणीच नसेल बनवली. इनफॅक्ट खेकडा पोपटी पण अजूनपर्यंत कोणी नसेल बनवली. पाऊस यायला लागलाय. पाऊस कसा काय आला पाऊस? पोपटीचा मेन इन्ग्रेडियंट घेऊया. पोपटीचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पोपटी, थोडा वाटाणा, थोडे वांगे, ऑफकोर्स वांगे चिरून घेऊया आपण, चवळीच्या शेंगा. वांगे फक्त थोडंसं आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल. चिरून घेऊया आणि किडले का ते पण चेक करा. हे चाकूला धारच होत नाही. अय्यो मीठ जास्त. मीठ टाकून घेऊया, जरासा मसाला, मस्तपैकी मिक्स करूया. हे खेकडे सर्वात आधी खेकडे मॅरिनेट करूया. त्याला पण मीठ घातलं थोडंसं आपण. आपण ते शेंगा घेतले ना, आलं लसूण पेस्ट थोडं लवकर लवकर करूया, कारण की पाऊस सुरू झाला. असं कसं काय इस सीजन में कैसे क्या बारिश आ गई, ये कैसे हो गया. आपला मिक्स मसाला मस्तपैकी असे खेकडे जे मॅरिनेट होऊन देऊया. खेकड्यांना काही जास्त लागत नाही मॅरिनेट होण्यासाठी. हा मांदा आहे बघा, हा पण मॅरिनेशनसाठी टाकून देऊया आपण. म्हणजे ऑइल न टाकता आपण मांदा घातलाय. हे बघा हे मडकं मिळालं आपल्याला. हे फार लहान मिळालं ॲक्च्युली, हवी ती साईज नाही मिळाली, पण जे मिळालं त्यातच आपण ॲडजस्ट करूया. पण आता जरा मला वाटतंय की आपला खेळ जरा होणं अवघड आहे. पाऊस सुरू झाला आहे, तर आपण काय करूया, आधी भांबुर्डीचा पाला भरून घेऊया. भांबुर्डीच्या पाल्याचा एक थर आपल्याला बसवावा लागेल. भांबुर्डीचा पाला ह्यासाठी की भांबुर्डीच्या पाल्याचा एक आपला आगळा वेगळा फ्लेवर असतो त्याचा, त्यामुळे भांबुर्डीचा पाला. हे आपले सगळे मिक्स वांगे बटाटे काय ते घालूया. एक सेपरेट थर असतो ना, तर त्या थरमधला जे मॉइश्चर निघतं, वाफ जी निघती, आणि भांबुर्डीच्या पाल्यातली जी वाफ असती, इनफॅक्ट जे नॉनव्हेज आपण त्यामध्ये घालतो त्याचं पण मॉइश्चर असतं, त्याची जी वाफ निघते, त्या वाफेने हे सगळं जे आतमधलं आहे ना ते शिजतं. हे खेकडे थोडं सरळ करून भरतो मी, म्हणजे आता तुम्हाला दाखवायला भरलं फक्त. हे खेकडे यूट्यूबवर पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळेल. खेकडा पोपटी, ती पण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने. दगडी काढूया जेवढी गरम झाली असेल, म्हणजे झाली भरपूर गरम झालीत दगडी. बघा हा दगड बघा भरपूर गरम झाला आहे. हे बघा ही दगडी लाईट मुद्दाम बंद केलं आहे. हे लाल लाल दगडी तुम्हाला दाखवायला, लाल झालेली दगडी. हे बघा हा किती लाल झाला आहे, एकदम लाल भडक झाला आहे हा. हे बघा मला हा जादूचा हात मिळाला आहे. याच्याने आपण ही दगडी उचलूया आणि ही डायरेक्ट याच्यामध्ये टाकूया. हे बघा जादूच्या हाताने दगड उचलतात. हा हे बघा, आव 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 आव, ट्याव 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 ट्याव. लवकर लवकर करावं लागेल, फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे याचा. आला, आजा बेटा आजा आजा आजा. जाना है. हाँ ओके, एकदम परफेक्ट बसलाय. दिसतात ना मला. ओके, मटके पे गिर के फुटना मत बस. थोडी थोडी गॅप आहे, त्यामध्ये फक्त भांबुर्डीचा पाला टाकून देऊ आपण. बघा किती वाफ निघते. सफट आपण आता काय करूया, उलट करून घेऊया. हे मला करायचं होतं. ओके, आणि ह्या दगडांमध्ये ते जे हे ते आपलं काय म्हणतात, ते दगडांच्या हीटमुळे दगडांची हीट खालून मिळेल आणि वाफ वगैरे क्रिएट होईल. ते सगळं आपलं जे ना ते जळेल आणि त्यामध्ये आपले जे हे काय म्हणतात त्याला, खेकडे आणि भाजी व्हेजिटेबल्स ते कुक होतील. हे बघा भांबुर्डीचा पाला टाकल्याबरोबर त्याच्यातून धूर निघायला लागलाय. वरतून आपण सागाची पानं ठेवून देतोय, जेणेकरून हीट एस्केप नको व्हायला. बरीच आहेत. आणि हे काय आणलंय बघा, मी पेंडा आणलाय.
तो पण आपण याच्यावरतून ठेवूया नुसता, जेणेकरून हीट एस्केप होणार नाही. ठीक आहे. इकडे आपण हे सरपण आणलं होतं, सरपण टाकून देऊ याच्यावर. हे बघा एवढ्या थंडीमध्ये मला घाम आला आहे. हे किती हीट आहे इथे. तर अशा प्रकारे ही आपली आगळीवेगळी पोपटी एक थोड्या वेळाने म्हणजे तास दीड तासाने आपण हे काढूया आणि मग चेक करूया आपली पोपटी झाली आहे का नाही. होपफुली आपलं एक्सपेरिमेंट जे ते सक्सेस व्हायला पाहिजे. काहीतरी वेगळं आपण ट्राय केलं आहे. 9 वाजत आलेत फायनली, म्हणजे 2-2.5 तासाच्या वरती झाले. तर आता ही वेळ झाली म्हणजे सगळं झालं आहे, धूर वगैरे जो सगळं निघणं वगैरे ते सगळं बंद झालं आहे. आणि मला वाटतं आता ते स्टोन्ससुद्धा बऱ्यापैकी गार झाले असतील. तर आता हे सगळं काढूया आणि चेक करूया आपलं एक्सपेरिमेंट सक्सेस झालं आहे की नाही. सक्सेस व्हायला पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे मित्रांनो. एवढी मेहनत लागली आहे ना, काहीतरी वेगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. अरे हां माग नाही ह्याच्यावरच हां आहे का, याच्यावरूनच धूर निघतोय अजूनही. हे बघा याच्यावरनं पण धूर निघतो, अजूनही धूर निघतोय. हे बघा हां म्हणजे स्टोनची ताकद बघा किती आहे. विस्तो यासाठी पेटवलाय मागे की विस्तोमुळे एक स्पेशल इफेक्ट छान येतो आणि त्याची जी लाइटिंग येते ना खूप मस्त वाटते, त्यामुळे विस्तो पेटवला मागे. दगड पडला. हे बघा दगडानेच एवढा कोरडा झाला हा भांबुडीचा पाला. निकल जा तेरा काम हो चुका है. हा एकच नंबर. दगड नाही निघत पण बाकी सगळे निघते. खेकडे बघा, खेकड्याचे पाय. वाह. निघाला मेन दगड, अडकला होता तोच. हे बघा मोकळी झाली आहे. नांगा आहे म्हटलं दगड. ओके, दगडी पोपटी तयार हो चुकी आहे. हा नांगा बघा खेकड्याचा. फायनली वेळ झाली आपला एक्सपेरिमेंट चेक करायची, सक्सेस झालं की नाही. खेकड्यातले ज्युसेस, वा. पहिल्यांदा असं झालं की याचे ज्यूस सगळे मेंटेन राहिलेत. बापरे बापरे. हे बघा, हे बघा एक काय मस्त शिजलंय. हा 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 हा. इतके भरलेले खेकडे, इतकं मांस बऱ्याच दिवसांनी खायला मिळालं आणि ते इतकं टेस्टी. कोणतीच गोष्ट याच्यात जळाली नाही आहे, जळण्याची शक्यताच नाही, कारण की स्टोन एकदा गरम झाल्यानंतर त्याची हीट वाढत नव्हती, तर ती हळूहळू कमी होत होती. म्हणजे त्यामध्ये ज्यूस इतके मस्त प्रिझर्व नाही, म्हणजे वाया नाही गेले, असं फार कमीदा झालं आहे. हा नांगा शिजला आहे याचा अर्थ आपली पोपटी पूर्णपणे व्यवस्थित शिजली आहे. खेकड्याचा शरीर, पेंडा, भांबुडीचा फ्लेवर म्हणजे असा ओव्याचा फ्लेवर, सुपर आणि इमॅजिनेबल. म्हणजे मला वाटलं होतं आपलं एक्सपेरिमेंट सक्सेस होतं का नाही. आणि दगडामुळे ना खरंच याला एक वेगळी टेस्ट येते, अशी स्टोनी टेस्ट जी असते ना ती मिळते याला. खतरनाक टेस्ट आहे. रेग्युलर पोपटी आपण बनवतो ना त्याच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे याला. पहिल्यांदाच कोणी बघितलं असेल खेकडा पोपटी, ती अशा वेगळ्या प्रकारे. सर्वात आधी तर वांग खाऊया. वांग बघा काय मस्त शिजलंय, असं ओलं ओलं बघा, तुटतंय, लगेच तुटतंय. वांग तसं माझं बिलकुल फेवरेट नाही आहे, पण याच्यामध्ये वांगीची टेस्ट आहे ना एकदम भन्नाट झाली. म्हणजे एक्सप्लेन तुम्हाला करता येत नाही, पण एकदम आगळीवेगळी नवीन टेस्ट आहे. अशी भांबुडी, स्टोन म्हणजे दगड, म्हणजे असं सगळं मिक्स होऊन आहे ना, मसाले वगैरे, एक फार आगळीवेगळी टेस्ट मिळते. हे बघा, हे वटाणा, हा हा हा, काय मस्त उघडलं जातं बघा, एक नंबर. ही तुरीची शेंग इतक्या मस्त शिजल्या ना याच्यामध्ये. दगडी पोपटी, मी याला नाव देईल दगडी पोपटी. पोपटी आपण, हा हे बघा ही पोपटी आहे. हा याच्या शेंगा तर बघा अशाच निघतात बाहेर, बिया. हा हे बघा, हे सगळे दाणे जे आहेत ना ते सगळे मिक्सवाले. 3 शेंगा आपण याच्यामध्ये घातल्या होत्या, तर त्या तिन्हीचे दाणे आहेत. याची टेस्ट ना तुम्हाला म्हणजे टाकत्या क्षणीच तुम्हाला जाणवेल, काहीतरी मस्त आगळं वेगळं तुम्ही खाताय म्हणून एक वेगळी टेस्ट तुम्हाला लगेच जाणवेल, तुम्ही लगेच ओळखू शकता, अशी टेस्ट आहे. आणि हे दाणे, हे वांग, हे खेकडे अफलातून आहे. हा एक एकदम जम्बो नांगा आहे, हा खाऊया आपण परत एकदा, कारण की पहिला जो नांगा खाल्ला तर त्याचे ज्यूस हा एक नंबर वाटत होते, त्यामुळे टेम्पटेशन आहे. हा नांगा खाल्ल्यानंतर आपण व्हिडिओ एंड करूया.
ओ हो, याचं मांस बघा किती मांस आहे, बापरे. अख्खी म्हणजे एक नॉनव्हेज मलाही खाल्ल्यासारखं होतंय. इतकं भारी. हे बघा, हा नांग्याचा दुसरा म्हणजे भाग, 2-3 भाग असतात नांग्याचे. हे बघा, हे खेकड्याचं मांस काय मस्त शिजलंय. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. आणि अक्षयला थोडं बोलू द्या. बोल तिकडे बघून. काय बोलू आता. वास घ्यायचा प्रयत्न करा, तर त्याचा वास आहे ना याच्यासारखा येईल, खव्यासारखा. नाही, खवा नाही, ओव्यासारखा. फुल टमाटम पेट.